नमस्कार मित्रांनो. दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत एक शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया या शासन निर्णयानुसार खूप साऱ्या लोकांचे या ठिकाणी अपात्र शिधापत्रिका ठरवण्यात येणार आहे. याचा शासन निर्णयही या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ज्यांचं शिधापत्रिका अपात्र होणार आहे त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, एक फॉर्म सुद्धा भरून द्यायचा आहे. तर त्या फॉर्मची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर या GR मध्ये जर बघितलं तर 4 एप्रिल 2025 ला हा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे. राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या ही पूर्ण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी आता नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता या ठिकाणी जे अपात्र आहेत, त्यानंतर दुबार आहेत, स्थलांतरित आहेत, मयत आहेत, लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कारवाई करण्यासाठी राज्यात 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकेची मोहीम राबविण्यात आली होती. आता यामध्ये शासन निर्णय जर या ठिकाणी आपण बघितला तर बघा, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशनानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, केशरी व शुभ्र म्हणजे पांढरी सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात येते. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने काही नियम या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत. त्यानुसार ते नियम खालील प्रमाणे पाहूया. जे नियम ठरवले आहेत त्यामध्ये राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करणे. दुसरा मुद्दा या ठिकाणी बघितला, वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव म्हणजे जे राशन दुकानदार आहेत त्यांना अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. आता या ठिकाणी जे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला एक फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरून द्यायचा आहे आणि त्या फॉर्मचा नमुनाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. जे रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानदारास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमी पत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोचपावती द्यावी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी नंतर राशन दुकानदाराकडे जाऊन त्यांच्याकडून ती पोचपावती तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हमी पत्र सुद्धा या GR मध्ये देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरून देताना शिधापत्रिका धारकांनी त्या विभागात राहत असलेला म्हणजे ऍड्रेस पुरावा म्हणून तुम्ही या ठिकाणी भाडेपावती देऊ शकता, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा देऊ शकता, LPG जोडणी क्रमांक या पावती सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. त्यासोबतच बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र कार्यालयीन म्हणजे कुठल्याही कार्यालयामधलं ओळखपत्र या ठिकाणी सुद्धा चालू शकतं, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी तुम्ही ऍड्रेस पुरावा म्हणून कुठलाही डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. हे संपूर्ण पुरावे तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारा अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/13 ते 17/12/2013 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. मग शिधावाटप दुकानदारांनी तुम्हाला या ठिकाणी अंत्योदय योजना असो किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी असो यापैकी त्या योजनाचे जे निकष शासनाने ठरवलेले आहेत त्यांचा या ठिकाणी 17/7/13 ते 17/12/13 मध्ये जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषानुसार त्या निकषांची पुरावा ते रास्त दुकानदार तुम्हाला या ठिकाणी मागणार आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला त्यांना ते पुरावे या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहेत. फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे. तुम्ही जे फॉर्म भरून देता ते फॉर्म भरून दिल्याच्या नंतर त्यांनी पुढील कारवाई यांना करायची आणि ही प्रक्रिया 30 एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण करावीची आहे. आता तुम्ही जे काही माहिती या ठिकाणी तुम्ही दिलेले त्या संपूर्ण माहितीचं या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी होणार आहे. छाननी केलेल्या अर्जांना वास्तव्याचा पुरावा, योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट अ आणि गट ब यादी तयार करण्यात येणार आहे.
गट अ मध्ये जर बघितलं तर शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारीत अंत्योदय असतील, प्राधान्य कुटुंब असतील इत्यादी मध्ये पूर्ववत चालू राहील अशा पद्धतीने या ठिकाणी यादी येणार आहे। त्यानंतर गट ब मध्ये जर बघितलं आपण ते जे वास्तव्याचा पुरावा आवश्यक कागदपत्रासह सादर करतील, नोटीस निर्गमित करून वरून नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहेत। म्हणजे गट ब मध्ये जे तुम्ही कागदपत्र जर सादर केले नसतील, यादी त्रुटीमध्ये जर आली तर तुम्हाला 15 दिवसामध्ये योग्य ते कारणासह पुरावा जर सादर तुम्ही या ठिकाणी नाही केलं तर तुमची शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे। गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी 15 दिवसाची मुदत घेऊन कालावधीत ते त्या भागात राहत असलेल्या सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्र देण्यास सांगण्यात येणार आहे। तुम्हाला 2 वेळेस 15 दिवसाची मुदतवाढ दिल्याच्या नंतर या ठिकाणी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि तुमच्या या ठिकाणी शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे। नवीन शिधापत्रिका देत असताना एकाच कुटुंबात व एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात सांगण्यात आलेली आहे। अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी त्यांना घेण्यात येणार आहे। अंत्योदय शिधापत्रिकेत विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात यावी। पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे। विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही अशी खबरदारी काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी। संपूर्ण नियम आणि माहिती काटेकोरपणे तपासण्यात येणार आहे। या शोध मोहिमेअंतर्गत जर काही अडचण येत असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनासाठी या ठिकाणी मदत घेण्यात यावी। त्याचप्रमाणे दुबार म्हणजे डबल या ठिकाणी जर शिधापत्रिका दिल्या असतील, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे। शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी। अशा प्रकारचा जी शिधापत्रिका धारकांसाठी काढण्यात आलेला आहे। तर या जी आर ची तुम्ही संपूर्ण माहिती, हा जी आर तुम्हाला डाउनलोडसाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, तिथूनही हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता। या जी आर मध्ये शिधापत्रिका तपासणी नमुना म्हणून एक तुम्हाला ऑफलाईन फॉर्म देण्यात आलेले आहे। हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे, ज्यामध्ये तुमचं गाव, तालुका, जिल्हा, शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव अशा संपूर्ण प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून ते तुमच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा करायची आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्स मध्ये भरायची आहे। या पुरावा म्हणून भाडेपावती, LPG जोडणी क्रमांक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, विजेचे देयक, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड अशा प्रकारचे पुरावे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। ह्या कार्यालयीन उपयोगासाठी जे तुम्हाला दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलीही माहिती भरायचं नाही, कार्यालयीन उपयोगासाठी तो पेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला याची पोचपावती सुद्धा या ठिकाणी घ्यायची आहे, जे तुमचे शिधापत्रिका धारकाचे नाव, त्याच्यानंतर शिधापत्रिकेचा क्रमांक, तुमचा पत्ता टाकून या ठिकाणी तुम्ही जोडलेल्या अर्जाचा या ठिकाणी राईट करून अर्जाची पावती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। अर्ज स्वीकारत करणाऱ्या कर्मचारी या ठिकाणी असेल किंवा तलाठी यांची स्वाक्षरी तुम्हाला या ठिकाणी पोचपावती म्हणून घेण्यात येणार आहे। तर हा अर्ज तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गावामधील रास्त दुकानदार ज्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचा आहे। याची अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्हाला त्यांच्याकडे प्रत्यक्ष संपर्क साधून तुम्हाला याची अधिक माहिती मिळू शकतो। आपण अशाच प्रकारची लेटेस्ट माहिती आपण घेऊन येत असतो। म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत नमस्कार।